मातरम, वा, ही भारताची खरी शक्ती आहे. स्वामीजींना वंदन करते, माझ्या सद्गुरूंना, पारमार्थिक सद्गुरू माझे समर्थ रामदास स्वामी त्यांना वंदन करते, मातृभूमीला वंदन करते आणि राष्ट्रसेवा कार्याचे गुरु माझे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना वंदन करते. आज मी आपल्याशी मुलींना गप्पा मारायला आले, कारण मी तुमच्या भूमिकेत गेले आणि तिथं बसून इथला ऐकायचं म्हणलं की बापरे, आता हे कधी भाषण बोर संपायचं आणि त्यातून इथला कसा बोलेल हे आपल्या हातात नसतं. पण तो मी प्रयत्न करेन की तुम्हाला बोर होणार नाही. पण निश्चित मीही तुमच्या वयात होते आणि आपण ना त्या वयामध्ये नक्की ठरवू शकत नाही की मी मोठेपणी कोण होणार आहे. पण अनेक गोष्टी ऐकत पाहत आपण म्हणून इथे आजचा जो विषय आहे ना तोच मला भावला. म्हणजे मला माझ्या 26 वर्षांचा सगळा प्रवास हा केवळ एका तासात म्हणणं हे माझ्यापुढे मोठं आव्हान आहे. पण तरी एक विचार, स्वामीजींचा एक विचार, जसं माझ्या राष्ट्रसेवा कार्य गुरूंचा एक विचार, माझ्या पारमार्थिक गुरूंचा एक विचार, देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो आणि त्या देशाचा आपण देणं लागतो. वाक्य म्हणून वा वा, काय छान, काही सिनेमातला डायलॉग नाहीये ना. देहाकडून देवाकडे म्हणजे जन्म ते मृत्यू या प्रवासामध्ये आपल्याला पहिला देश आणि देव हे दोन शब्द मनापासून उच्चारा आणि त्या दोन्ही शब्दांमधला दे काढा. काय शिल्लक होतं? तसं आपलं जीवन होईल जर आपण तसा जगायला लागलो तर फक्त मी आणि माझ्या पुरतं. मग जेव्हा राष्ट्र म्हणून आपण विचार करतो तेव्हा त्या मीच्या कोशातनं आपल्याला बाहेर पडायला लागतं. आत्ता जेव्हा ताई सांगत होत्या की मन, मेंदू आणि मनगट, मेंदू चुकीच्या दिशेला गेला तर तो त्याचा भोंदू होतो, मनगटामधली शक्ती दुसरीकडे धावायला लागली तर त्याची मस्ती तयार होते आणि मन मात्र शुद्ध राहिलं ना तर सगळीकडे निर्मलता येते. मग या तिन्ही गोष्टींचा समन्वय साधायचा असेल आपल्याला आयुष्यामध्ये तर श्रद्धा आणि ती निरपेक्ष भावानी, आपली भगवंतापाशी सुद्धा श्रद्धानं मला काहीतरी हवंय म्हणून आहे. आणि म्हणून हे जे मी पहिलं वाक्य बोलले, देहाकडून देवाकडे, त्यामुळे आपण जर इथं कुठंही छोटं, विवेकानंदांचा एक विचार, स्वामीजींचा विचार जगण्यामध्ये जगणं, मग भौतिकतेपासून आध्यात्मिकतेकडे, चरित्र ते चारित्र्य का चारित्र्यापासून चरित्राकडे, जरा मनाला हे शब्दांचे खेळ नाही आहेत बरं का. स्वतःच्या मनाला विचारा, आभासीकडून वास्तवाकडे का वास्तवाकडून आभासीकडे, तुम्ही नक्की काय जगू इच्छित आहे हे सगळं स्वतःच्या मनाशी आहे. आणि म्हणून मन शुद्ध आणि ते अर्पण केलं की, म्हणून या शब्दांचे आपल्याला खोलात जाऊन अर्थ समजले ना तर जीवनाची दिशा आणि तो मार्ग प्रवास खूप सरळ होतो. मी अमुक एक गोष्ट भगवंताला अर्पण केली आणि मी ती समर्पित केली. समर्पण करणं आणि अर्पण करण्यातला सूक्ष्म भेद, पण त्याला असलेला खोल अर्थ लक्षात आला ना की जीवन बदलतं. काय आहे अर्पण आणि समर्पणामध्ये फरक सांगा? अर्पण म्हणजे मी दिलं याचं स्मरण आहे आणि समर्पण म्हणजे स्वतःचंच विस्मरण आहे म्हणल्यावर दिल्याचंच विस्मरणच होणार आहे ना. त्यामुळे जे समर्पित भावाने स्वतःला विसरून स्वतःच्या विस्मरणातनं जे अर्पण केलं जातं ते समर्पण असतं. आणि म्हणून सेवाभावामध्ये पहिलं आपलं समर्पण असावं. हे समर्पण मला माझ्या तिन्ही गुरूंनी शिकवलं. आपली शिकायची तयारी पाहिजे. मला सगळंच माहिती आहे, मला सगळंच येतं, मी एवढं वाचले, भरपूर डिग्र्या आपल्या हाताशी असणं म्हणजे आपण बुद्धिमान नसतो. आपण कदाचित खूप वाचन केलेले असू शकतो. आणि मगाशी मी अजून एक दोन शब्द तुम्हाला म्हटलं की या 2-3 शब्दांचा स्वतःशी जरा विचार करा. चारित्र्य का चरित्र? चर इत्र शब्दांच्या अंतरंगात शिरलं ना की आपल्याला उत्तरं सापडायला लागतात. चर इत्र, इतरांनी आपल्या जगण्याचं आचरण करावं असं ज्यांचं जीवन असतं त्यांचं चरित्र घडतं आणि त्यांना चारित्र्य असतं. इतका तो बारीक सूक्ष्म विचार आहे. पण जस्ट म्हणलं विचारांना आपल्या खोलीपण आहे, विचारांना उंची पण आहे. ह्या सगळ्या गोष्टी ऐकायला वाचायला विरुद्ध वाटतात, पण जेव्हा आपण चिंतनाच्या दिशेने जातो आणि स्वतःला घडवण्याच्या दिशेने स्वतःच्याच मनाला वाचायला लागतो तेव्हा ह्याची उत्तरं सापडतात. आणि हे केवळ मग काय माहिती का, बोलण्यासाठीच्या गोष्टी नसाव्यात. जोपर्यंत एखादा उत्तम विचार आपल्या जगण्यात आपण आणत नाही तोपर्यंत तो फक्त विचार राहतो. ही सगळी आदर्श थोर व्यक्तिमत्व, मग ठाकूरजी आणि स्वामीजी, शारदा माता, एक माता बघा, आपली भारत माता आहे. तुम्ही कुठे ऐकलत का अमेरिका माता, जर्मनी माता, रशिया माता? भारत माता आहे.
आपला धर्म, संस्कृती, परंपरा अतिशय सर्वसमावेशक. पण त्याचं आपण नेमकं मग काय अनुकरण करायचं, त्याचा हा प्रवास आहे. आणि म्हणून मी माझ्या स्वतःच्या मनाला विचारलेले प्रश्न की मी जीवनात कशी जगू इच्छिते, फक्त माझ्यासाठी? म्हणजे मग काय, त्या वयात ती स्वप्न असतात बरं का. आणि मग ती स्वप्न आपल्याला ना बाहेरचे जे सगळं विश्व आहे ना हे आभासी, ते आपल्याला आत्मकेंद्रित बनवतं. मग थोडं वयानुसार येणारे माझे मित्रमैत्रिणी, मग सिनेमा तर आपल्याला खूप वेगळ्याच गोष्टी शिकवतो. मग आपण फक्त स्वप्नांच्या दुनियेमध्ये जातो आणि वास्तवात मग आपटायची वेळ येते. त्यापेक्षा या विचारांचं फाउंडेशन आपलं जर भक्कम असेल, भले बाहेरच्या गोष्टींचा आघात आपल्या मनावर होतच राहणार आहे, ती संपूर्ण परिस्थिती आपल्या हाताच्या बाहेरची पण आहे, पण त्यावेळी मन मात्र आपल्या हातात आहे. आणि मग त्या सगळ्या परिस्थितीत जे काय घडतंय ते घडताना आपण त्याच विश्वातले आहोत, पण मनाला माझ्या घडवताना मात्र दिशा, एक विचार, स्वामीजींचा एक विचार की तुमच्या कार्यामध्ये पवित्रता असेल, कार्यामागचा हेतू शुद्ध असेल आणि तुमचं ध्येय निश्चित असेल, तर अख्खं जग जरी तुमच्या विरोधात उभं राहिलं तरी ती शक्ती तुम्हाला साथ देते. हा एक विचार जगायला घेतला आहे राष्ट्रसेवा कार्य करताना. तुम्हाला काय वाटलं? तुमच्यासमोर तुमच्यासारखी अगदी मध्यम वर्गात, मी वयाने वाढलेली, आत्ता म्हणते मी बुद्धीने महान वगैरे अशी काही स्वतःला मानत नाही, वयाने वाढत वाढत गेले, सगळी परिस्थिती काळानुसार थोडी भिन्न पण होती तशीच, खूप गोंधळाची मनस्थिती होती. मी काय करू याचा रस्ता मी शोधत होते. आणि मग कुठंतरी माझ्याही मनामध्ये द्वंद्व होतं की हे सगळं वाचते, पण हे खूप क्वचित रेअर दिसतंय मला समाजामध्ये की आदर्शप्रद जीवन जगणं. आणि आपण असं म्हणतो की बोलणारी खूप माणसं आहेत, मला जगणारी दिसली तर मी तसं ते जगीन ना. आणि त्यामुळे असे चारित्र्यवान आपल्याकडे ती आयडॉल्स समोर दिसत नाहीयेत. तरुणाईची दिशाभूल कुठे होते, अगदी दुर्दैवाने तुम्हाला सांगते, अण्णाभाऊ साठे, आम्हाला ते काय होते माहितीच नाही. काय झालं आता हैदोस 2 दिवसापूर्वी आपण सगळ्यांनी ऐकला, आवाजाचं एक्स्ट्रीम टोकाचं प्रदूषण आपण घडवतो, त्याच्यात अण्णाभाऊ साठे. गणेशोत्सव आलाय तोंडावर, त्याच्यात श्री गणपती आहे, त्याच्यात लोकमान्य टिळक आहेत. मग स्वामीजींनी, लोकमान्य टिळकांनी, या आदर्श नेत्यांनी, पुरुषांनी, राष्ट्रपुरुषांनी दिलेले विचार आपण कृतीत आणताना त्याला विकृती कुठनं आणतो, ते आणण्याचं एवढं महान कर्तृत्व कोणाचं? तर समाजाच्या वैचारिक विकृतीचं किंवा प्रदूषणाचं. ह्याच्यातनं बाहेर पडायचा हा प्रवास होता. आणि मगाशी जो मी विचार सांगितला तो विचार, आणि सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. हे अधिष्ठान, हे फाउंडेशन, ही बैठक आपली भक्कम, आपली आपणच घडवायची असते. तिथं कृपा करून कधीही मनात असं आणू नका, हिच्या आपल्या आयुष्यामध्ये जे काही मायनस होतं ना, त्याला कधीच समाजाला, आई वडिलांना, मित्रमैत्रिणींना, कुणालाही दोषी धरायचं कारण नाही. आपण आपले असतो, त्यामुळे ते घडत राहणारे अनेक रस्ते, अनेक आपल्याला भूल पडणाऱ्या गोष्टी समोर येत राहणार आहेत. पण मी कशी होणार आहे हे स्वतःशी आपण कन्व्हिन्स झालो की आयुष्याचा रस्ताच बदलतो. तसा माझा रस्ता या महान पुरुषांनी बदलला. शोध घेत होते, पण योग्य वेळी, योग्य ठिकाणी, योग्य विचारांचं मार्गदर्शन हे आंतरिक लाभणं ही सद्गुरूंची कृपा. आणि म्हणून हे जे काही राष्ट्रसेवा कार्य आजपर्यंत या माध्यमातून घडलं गेलेलं आहे, ती केवळ आणि केवळ त्यांची कृपा आहे. आपला मी आणि अहम संपणं सगळ्यात अवघड, पण ठरवलं तर तितकंच सोपं. जसं मी मगाशी अर्पण समर्पण म्हणलं ना की सगळं संपून जातं, तसं मग ते समर्पित भावाने राष्ट्राची सेवा. तुम्ही सांगा, माझ्यासारख्या सामान्य स्त्रीकडून 10.5 ते 12 कोटी, ज्या क्षेत्रातलं मला ज्ञान नाही, ज्याचा माझा अनुभव नाही, जे मी शिकले पण नाही, अशा क्षेत्रामध्ये कसं काय राष्ट्रासाठी 12 कोटींचं काम जगातल्या सर्वोच्च युद्धभूमीवर शक्य झालं असेल? आणि हे अशक्य ते शक्य करतील स्वामी. आपण खूप काय काय आपण बंधुपणा करत नाही, हिंडत असतो. ती श्रद्धा, ती भक्तिभाव, जो विभक्त नाही तो भक्त, हे बोलायच्या गोष्टी, पण जे पण आपण ते स्वतःला तिथं जोडून घेत नाही ना, तोपर्यंत ते शक्य नसतो. बाकी जग काय म्हणतं माझ्यासाठी हे प्रश्न कधी तेव्हाही महत्वाचे नव्हते, आत्ताही नाहीत आणि भविष्यातही राहणार नाही. कारण मी मानते तो धाक कोणता आहे, माझे सद्गुरू मला कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांचं माझ्याकडे लक्ष आहे. आपला रस्ता इकडचा इकडे. मगाशी माताजी सांगू त्या विवेक बुद्धी, आम्हाला विवेक शब्दाचा अर्थच कळायला 50 उलटून गेली. म्हणजे काय? सार असार,
है ना. योग्य आणि अयोग्याची निवड करता येणं, ती विवेकबुद्धी. ते अधिष्ठान समर्थांची त्रयी होती माहितीये. समर्थ रामदास 3 गोष्टी काय काय होत्या? शक्ती, बुद्धी, युक्ती आणि विवेक. प्रत्येक कर्माला आपल्याला विवेकाचं अधिष्ठान असेल ना, योग्य अयोग्याची निवड करणं, चूक बरोबरची निवड करताना तर रस्ता आयुष्यात चुकतच नाही, इतके ते आपल्याला सांभाळतात. आणि म्हणून ही जी काही आज मी तुमच्या समोर आहे त्याचं संपूर्ण श्रेय मी कुणाला देते? माझ्या सद्गुरूंना देते, समाजरूपी देवाला देते. आपण कोणी नसतं. जिथं मी करतो म्हटलं तिथं तुम्ही एकदम एव्हरेस्टवरून खाली आलातच समजा. आणि म्हणून समर्पण असावं लागतं. अर्पण म्हणलं की तिथं माझं स्मरण येणार आहे. त्यामुळे ते समर्पण सुद्धा स्वामीजींनी करून घेतलं. कारण तो एक विचार की हेतू शुद्ध आहे, हो नक्की आहे. मला नक्कीच असं काम करायचं होतं की त्या कुठल्याही कामातनं पुन्हा माझ्याकडे काही येता कामा नये. आपण प्रत्येक गोष्ट केली की हे निदान असं तरी असतं की नाही, अगं निदान तिने मला एक फोन तरी करायचा, मला एक मेसेज तरी करायचा, मला हे सांगायचं तरी. अपेक्षांमधनं उपेक्षांचं दुःख आहे. हे बोलायला सोपं आहे, मग पुन्हा तिथे विवेकाचं अधिष्ठान आहे की अगं नाही मी नव्हती केली अपेक्षा, पण आला म्हणजेच पुढे अपेक्षा आहे. मग गिव्ह अँड टेक हा तर जीवनाचा व्यवहार आहे. मग ती वस्तू असो, भावना असो, शब्द असो, छोट्या गोष्टींचे सहकार्य असो, हा प्रवासच जर संपवायचा असेल आपल्याला की यस आयुष्य फक्त देण्यासाठी आहे. आणि त्याच्यासाठी तुमच्यापेक्षा खूप लहान वयात मी होते, ठाकूरजींची गोष्ट ऐकली होती. आपण गोष्टी खूप ऐकल्या सगळ्यांनी, चिमणी कावळ्यापासून ऐकल्या, पण त्यातलं अध्यात्म घेतलं नाही. खोलवर रुजली गेली पाहिजे ती गोष्ट. ठाकूरजींकडे ना खूप व्यापारी जात होते सारखे. कशासाठी? काय माझ्याकडे संपत्ती भरपूर आली ना, कारण काय ज्या निसर्गाचेच आपण आहोत ना, तो निसर्ग सतत आपल्याला द्यायचेच संस्कार देत असतो. पण आपण ते घेत नाही, आपण दिल्याचं स्मरण घेतो आणि ते मी पाहिजे पहिला. मग ठाकूरजींकडे ते व्यापारी रोज की ठाकूरजी थंडीचे दिवस खूप आहेत, हे गरम रग म्हणा, त्याला धुलई म्हणा, असं आम्हाला जे रस्त्यावर अगदी झोपतात त्यांना द्यायचंय, तर तुमचा आशीर्वाद असावा, तुम्ही असावा आमच्यावर. त्यांची इच्छा चांगली होती. पण ठाकूरजी तुम्ही सांगा कधी, कसं, कुठे. आज आले. ठाकूरजी म्हणले उद्या. उद्या तो उद्या संपतच नव्हता आणि ह्यांचे पेशन्स संपले. व्यापाराविषयातला एक व्यापारी मात्र म्हणजे की ठाकूरजी माफ करा, पण मला आता तुमचा खूप राग आलाय म्हणले. काय सुंदर जीवन हो. राग ह्या माणसाच्या आयुष्यांमध्येच नव्हता ना, ते फक्त शांत मंद हसले. हे तुमचं हसणं म्हणजे उत्तर नाही म्हणले. इतके दिवस आम्ही तुमच्याकडे एवढं सगळे रग दुलया घेऊन येतोय, थंडी संपत आली, त्या माणसांना आम्ही देणार कधी? उद्या नक्की म्हणले. म्हणजे आपले पेशन्स, संयम आणि धीराची ती परीक्षा होती हे आपल्याला समजायला पाहिजे ना. पण मी जर म्हणते यांना काय ठाकूरजींना ते 10 वेळा विचार, बघायची दृष्टी पुन्हा. तर मग दुसरा दिवस मात्र उजाडला. आले सगळे आणि कधी निघायचं? ठाकूरजी पुन्हा शांत. अहो जायचं कधी? 3 सांज झाली. अंधार पडल्यावर ठाकूरजी म्हणाले चला. त्या व्यापाऱ्यांना घेऊन गेले त्या वस्तीमध्ये, कुठं होते तिथे, आणि घाला म्हणले. हे काय रस्त्यावर झोपलेत माणसं, रात्रीची वेळ होती, थंडीने कुडकुड. तुमची तीच इच्छा आहे ना की यांना तो गरम हे मिळावं म्हणून, घाला म्हणले आता. असा त्या व्यापाऱ्यांना राग आला ना. अहो पण त्यांना कुठं कळतंय मी दिलंय म्हणून. हेच तर म्हणले, हेच मी दिलंय हेच संपवायचंय ना. कशाला तुम्हाला स्मरण हवंय की तुम्ही देताय आणि त्याला ते कळावं आणि त्यांनी तुमच्या कायम ऋणामध्ये राहावं, या भावनांनी हे खरं देणं नव्हे. त्यामुळे देणं असंच, सेवा हीच की ज्यातनं अपेक्षाच संपली पाहिजे. काय सुंदर विचार त्या गोष्टीतनं दिले. पण आपण ती गोष्ट, त्या दृष्टी, म्हणून मला इंद्रिय, म्हणून ही स्ट्रेंथ कशाची, मला आजचा विषयच इतका आवडलाय ना. स्ट्रेंथ, ताकद कशाची? शरीराची, मनाची, इंद्रियाची, परिस्थितीची, निसर्गाची. कुठल्या शक्तीचा आपण विचार करणार आहोत? भगवंतांनी दिलेल्या ह्या शरीराचीच ताकद. शरीराबरोबर मन आहे, बुद्धी आहे, नेमकी कशाची ताकद? प्रत्येक गोष्टीची ताकद. आणि ती सगळी ताकद आपण त्याला समर्पित करून की तुझ्यामुळेच माझं अस्तित्व आहे म्हणल्यावर माझ्या हातनं आयुष्य हे समर्पणानेच जगलं गेलं पाहिजे. आणि असं जीवन जगणारे, ज्या क्षेत्रामध्ये हे सेवा कार्य घडते ते आहेत आपले सैनिक. ज्या क्षेत्रामध्ये मी सेवा करते ते आहेत आपले भारतीय सैन्य दल. काय आहे बघा, आपल्याकडे अनेक क्षेत्रामध्ये भारतात कामं होत आहेत. अंध, अनाथ, वृद्ध, अपंग, पर्यावरण, शेतकरी, पाणी, होत आहेत का नाही? आदिवासी होतात ना, सामाजिक कार्य होतात. पण सैनिकांबाबत माझ्यासारखीने काम केलं की पहिला मला प्रश्न आहे की तुम्ही का करता? सरकार का नाही करत?
पुन्हा इथं विचारधारा आली. माझी विचारधाराच याच्या बरोबर विरुद्ध या सगळ्याच राष्ट्रपुरुषांनी घडवली. दुसऱ्यांनी काय करावं याला क्रिटिसाइज करण्यात आयुष्य घालवण्यापेक्षा मी काय करावं अशा अर्थी ती मीकडे नजर वळवा. मग म्हटलं डोळा आणि दृष्टी यात फरक काय, कान आणि श्रुती याच्यात फरक काय आहे? तुम्ही मला काय समानार्थी शब्द सांगता की काय मला शाळेतले? दृष्टी आणि डोळा काय सुंदर, अहो बारीक. श्रुती आणि श्रवण म्हणजे ऐकणं आणि श्रवण ह्याच्यामध्ये फरक काय? लिसनिंग आणि हिअरिंग. आज आम्ही इथे शिबिराला होतो, खूप काय काय ऐकलं आणि मी खूप श्रवण केलं. फरक आहे. काय फरक आहे? जाणीवपूर्वक अवधानपूर्वक ऐकून जे आत येतं, जे साठतं, जे तिथंच राहतं ते श्रवण असतं. आणि आता मी बोलते बाहेरनं अनेक आवाज येतील, पक्ष्यांचे येतील, ते ऐकणं आहे. मग दृष्टी आणि नजर यातला फरक काय आहे? त्या डोळ्याला काळं पांढरं गोरं हे दिसतंय, हा डोळा आहे. पण दृष्टी त्याच्या पलीकडची आहे. संतांची दृष्टी होती, राष्ट्रपुरुषांची दृष्टी होती. नजर से ज्यादा नजरिया अलग होना बहुत जरुरी होता है. ते जेव्हा गोष्टी आपल्यामध्ये येतात ना, तेव्हा आपलं जीवन बदलतं. आणि असं सैनिकांच्या जीवनाने मला भुरळ घातली. आपण वाचतो खूप, पण वाचणं आणि ऐकणं आणि जगणं ह्याच्यामध्ये जर आपला ताळमेळ नसेल ना, तर सगळाच गोंधळ तयार होतो. वाचत होते मी सैनिकांचं जीवन, वाचत होते मी भारतीयाच्या, आपल्या भारत देशाच्या सगळ्या सीमा, तिथली प्रतिकूलता, तिथली आव्हानं, कोणत्या आव्हानांना आपले सैनिक सामोरे जातात आणि आपल्या बुद्धीपलीकडच्या गोष्टी. अहो एक एवढंच आयुष्य आपल्याला दिलेलं, त्या आयुष्यामध्ये खूपच गोष्टी आपण एवढं हिमनगाच्या वरच्या टोकावर जाणू शकत नाही असं आपलं आयुष्य. आणि मग मला या भारताच्या सीमारेषांचा नुसता मी जशी अभ्यास करत गेले, उत्तर पूर्व हिमालय, पूर्वेकडे हाय डेन्सिटीची आपल्या जंगलं आहेत, पश्चिमेकडे वाळवंट आहे, आग्नेय नैऋत्य दक्षिण किनारा सगळा आपला समुद्राने वेढलेला आहे, नैसर्गिक अगदी जे उधळण आहे आपल्याकडे. पण तिथे ॲज अ टुरिस्ट म्हणून जाणं आणि तिथे 24/7 उभं राहून राष्ट्राची सेवा करणं, या गोष्टींमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. आणि ते वाचता 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 मी पोचले वाचनामध्ये जगातल्या सर्वोच्च युद्धभूमीवर. वाचनाने बापरे, असं कसं शक्य आहे? म्हणजे माझ्या बुद्धीला ती गोष्ट पटलीच नाही किंवा स्वीकारच झाला नाही. का नाही पटली? कारण तिथली जमीनच कशी आहे माहिती आहे, समुद्रसपाटीपासून अधिक उंचीवर असल्यामुळे 20,000 फुटांच्या वर. त्या भूमीचं नाव आहे सियाचेन. सियाचीन, कृपा करून चीन चुकून सुद्धा उच्चारू नका. सियाचेन. बाल्टी भाषेमध्ये सिया म्हणजे गुलाब आणि चेन म्हणजे मुबलक प्रमाणात. म्हणजे शाब्दिक अर्थावर गेलो तर हे वर्णन चुकीचे ठरेल. वास्तवामध्ये ज्या भूमीवर गवत, झाडं, पानं, फुलं उगवतच नाहीत, वर्षाचे 12ही महिने तिथे 30 ते 35 फूट बर्फ आहे, वाऱ्याचा वेग ताशी 60 ते 80 किलोमीटर पर आवर आहे, काही फुटांवरचं दिसत नाहीये. चिल ब्लेंड, फ्रॉस्टबाईट, मेमरी लॉस, वेट लॉस, स्नो ब्लाइंडनेस, या सगळ्या गोष्टी तिथं जे ड्युटी बजावतात, आपण आज जे इथे सगळे गप्पा मारतोय, बसतोय ना, रोजचं आपलं जीवन, ते तिथं या सगळ्या गोष्टींसाठी ठाम उभे आहेत. म्हणून आपण इथं. आणि हे सगळंच कमी म्हणून की काय, तिथे ज्या प्राणवायूमुळे आपला प्राण आज इथं आहे, आपण जिवंत आहोत, तो प्राणवायू तिथं हवेमध्येच उपलब्ध नाही, अत्यंत विरळ. कसे जगत असतील आपण कल्पना करू शकतो? जस्ट इमॅजिन, करोनाच्या काळामध्ये आपण या प्राणवायू ऑक्सिजनचं महत्व आपल्याला कळलं. तिथं हवेतच उपलब्ध नाही आणि तरी 24/7, की जे आपण त्यांचे कोणी काका मामा आत्या मावशी लागत नाही. पण इथे ती प्रतिज्ञा आली, भारत माझा देश आहे. ते म्हणत नाहीत नुसते, ते जगतात. माझं म्हणलं की माझी आई बाबा, घर, वस्तू, सगळ्या गोष्टींबाबत आपली एक पॉझिटिव्हनेस केवढा असतो की हे माझं आहे म्हणून. पण राष्ट्राबाबत आहे का तेवढा? तसं असतं तर आपल्याला प्रत्येक पातळीवर राष्ट्राची काळजी घेताना प्रत्येक नागरिक दिसला असता. आम्ही फक्त पोपटासारखे भारत माझा देश आहे म्हणतो, त्याच्या अर्थाकडे खोलीनी जात नाही आणि कर्तृत्वाने विचारांची उंची गाठत नाही. हे ती विचारांना असलेली खोली आणि उंची, हे शिकायचंय प्रत्येकाला. तर हे सियाचीन वाचलं आणि म्हटलं बापरे, तिथं श्वास नाही घेता येते त्यांना, आणि ते कसे जगत असते, त्या पलीकडे जाऊन युद्ध. मग ह्या लोकांच्या श्वासासाठी मी काय करू शकते? मनात आलेला हा माझा प्रश्न.
तुम्हाला परमेश्वर कृपेने सांगते, माझ्या मनात कधीच कुठल्याही जे प्रश्न मला पडतात त्या प्रश्नाविषयी दुसऱ्यांनी काय करावं असा प्रश्न डोकावतच नाही माझ्या मनामध्ये. माझ्या मनामध्ये प्रश्नावर मी सोल्युशन काय काढू शकते. आणि आयुष्यामध्ये ही दृष्टी जरी आज घेऊन गेलात ना, प्रश्न खूप दिसणार आहेत. वैयक्तिक ते सामाजिक ते राष्ट्रीय ते आंतरराष्ट्रीय, प्रत्येक जीवनाच्या अंगामध्ये तुम्हाला प्रश्न दिसणारच आहेत. प्रश्न दिसला की यातल्या कुठल्या प्रश्नावरचं सोल्युशन, उत्तम उत्तर मी शोधू शकते. मी व्यक्ती म्हणून याच्याकडे जा, आपल्याला सापडतात उत्तर. त्याच्यामध्ये सातत्य हवंय, त्याच्यामध्ये संघर्ष झेलायची ताकद हवी, त्याच्यामध्ये विरोध पचवायची ताकद आहे, त्याच्यामध्ये अहम विसरायची ताकद आहे, त्याच्यामध्ये समर्पणाची किती गोष्टी तुम्ही द्यायला लागल्यात ना की आतून उलगडायला लागतात. आणि ती संधी परमेश्वरांनी मला दिली. मी सुरुवातीला म्हणलं तसं, एक तर ज्या क्षेत्रातला माझा अभ्यास नाही, खरंच नाही. मी काही डॉक्टर नाही, मी हवामानशास्त्रज्ञ नाही, मी पर्यावरण शास्त्रज्ञ नाही. मग ह्या प्रश्नावर मी उत्तर कसं शोधणार होते. इच्छा, तीव्र इच्छाशक्ती, आणि त्या इच्छाशक्तीच्या मागे मीच विस्मरण, हे त्यांनी घडवलं. तू काही करत नाहीयेस, तुला जर मी तेवढी शक्तीच दिली नाही त्या भगवंतानी, तर मी काय कुठली. मग तो अभ्यास 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 सलग, तुम्हाला सांगते 3-4 वर्ष नुसता अभ्यास, की जिथं प्राणवायू हवेतच नाही तिथल्या सैनिकांसाठी मला श्वासावर काम करायचंय. महाराष्ट्रात पुणे शहरात राहून जगातल्या सर्वोच्च रणभूमीवर, तापमान कसं, थंडीमध्ये -55 डिग्री ऑनवर्ड्स, जे तापमान आपल्याला माहितीच नाही, आणि उन्हाळ्यामध्ये -35 डिग्री ऑनवर्ड्स. काय होत असेल कल्पना नाही करू शकत. तहान भूक तिथं निसर्गतः लागत नाही, काही फुटांवरचं दिसत नाही. बघा, अन्न आणि पाणी शरीरात गेल्याशिवाय हे शरीर कार्यरत कसं राहणार. पण ह्या सगळ्याच ॲडव्हर्सिटी असताना आपल्याला एवढीशी गोष्ट नकारात्मक घडली की आपण लगेच स्वतःला विड्रॉ करतो का नाही. हे नको बाई, ते बोर होतो, ते कंटाळा येतो, ते जरा अवघडच वाटतं, आणि शरीराला त्रास होतो, डोक्याला होतो, मनाला होतो, मनगटाला होतो, मेंदूला होतो, आम्हाला त्रासच होतो, कारण ते मनाविरुद्ध असतं. पण हे सगळं ते स्वीकारतात हसत. त्यामुळे भगवद्गीता आहे ना, कर्मण्येवादी पाठ किंवा आमचं मा फलेषु कदाचन, ते नाही जमत ना. पण फळ मिळो न मिळो चेचे, ते मिळालंच पाहिजे. मुळात सुरुवातच येत नाही मला काय मिळेल. माझा अनुभव सांगते मी ह्या कालावधीमध्ये सेवा कार्याच्या. आम्ही काय करू शकतो म्हटलं, तुमचं कौशल्य, तुमचा वेळ, तुमचं कष्ट, तुमचं बुद्धी, तुमचं ज्ञान, काहीही देऊ शकता, इच्छा पाहिजे. त्यामुळे मी काय देऊ पेक्षा देतानाच मला काय मिळेल, मग काहीच मिळणार नाही. कारण सेवा तीच की ज्याच्यातनं कुठलाही मोबदला नाही, मनातच ते विचार येता कामा नये. आणि ह्या सैनिकांचं हे जगणं मी बघत होते की मागे राष्ट्रामध्ये काय चाललंय ह्याचा त्यांनी विचार केला तर ते पाऊल उचलू शकणार नाहीये. अशा सैनिकांसाठी त्यांना का दर 2 वर्षांनी त्यांची पोस्टिंग होत असते, ते बदलून पुढे जातात. आहे त्या गोष्टीची चिकटून राहत नाहीत. इथं मी राहत होतो, इथं मी सेवा बजावली, ही वस्तू माझी, ती जागा माझी. सोडा आणि पुढे चला, आपलं कर्म करा. आता ऑपरेशन सिंदूर आपण खूप नुसती चर्चा केली, मीडियावर बघितलं, आणि मी त्याच्यात काहीच न करता व्यक्ती म्हणून मी क्रिटिसाइज मात्र करत राहिले. त्या पंतप्रधानांनी ना असं करायला पाहिजे होतं. सगळ्यात सोपं हे, मी काही न करता हिनी काय करायला पाहिजे, तिने काय करायला पाहिजे, तू काय करायला पाहिजे बघ. स्वतःकडे वळून बघ की तोंडच बंद होतं आणि प्रश्नच संपतात. मग उत्तराकडे जातो. तसा तो प्रवास 3 वर्ष सलग अभ्यास केल्यानंतर ते उत्तर समोर आलं होतं. ऑक्सिजन जनरेशन प्लांट अँड रिफिलिंग सेंटर. आपलं अध्यात्म, मी म्हणलं भौतिकतेकडून आध्यात्मिकतेकडे आज संपूर्ण जगाने जायची गरज आहे. त्यामध्ये आपण स्वतः व्यक्ती म्हणून, भौतिक गोष्टी आहेतच आहेत, घरदार, पैसे, बंगला, गाडी, ही सगळी काय काय गॅझेट्स आहेत ना, ज्ञानासाठी आवश्यक आहेत. पण आत्मिक शांतीसाठी हे गॅझेट कोणतेही उपयोगी नाहीये. ते उत्तर तर आलं समोर, पण 2.5 कोटी, ज्या बाईच्या खिशामध्ये 250 आणि 2000 रुपये पण नव्हते, 2.5 कोटीची उडी कुठनं मारणार होते मी. पण तुम्हाला सांगते ती शक्ती, त्या विचारांची स्फुरण देणारी शक्तीच होती ना. मी नव्हते तिथं कोणी. मी जर म्हणलं की मला हा विचार सुचला तर हे खोटं होईल बोलणं, कारण असे विचार आपले नसतात. आपली ती झेपच नाही, आपली ती कुवतच नाही. ती सद्गुरूंची शक्ती, ती सद्गुरूंची प्रेरणा होती, म्हणून तो विचार मनामध्ये त्यांनी पेरला. आणि जेव्हा आपण ईश्वरी कार्य म्हणून करायला घेतो ना, तेव्हा ती ईश्वराचीच जबाबदारी असते. माझ्यासारखी बेशरम बाई नाही आहो,
मी रोज तो मनात प्रश्न आला ना की समर्थांपुढे उभे हो, तुम्ही सांगावं मला काय करू, मला यातलं काहीच कळत नाही. आपल्या सद्गुरूंशी बोलावं, त्यांच्या इतकं योग्य बोलण्यासारखं कोणीच नसतं. ही इथली माणसं आपल्याच सारखी वेडीबाई आहे म्हणतील. मी त्यांच्याशी बोलायचे. मग 2.5 कोटी, अहो त्यांनीच तर उत्तर दिलं मला. अगं चिंता कसली करते, तुझ्यासाठी नाही जमवायचे तुला. कोणासाठी? राष्ट्र आणि भारत माता. देश हा देव असे माझा, माझं देव कार्य ईश्वरी कार्य आहे ना, चिंता कशाला करतेस. समर्थांचा आणखीन एक मंत्र, भिक्षा. त्यांनीच मला ती भिक्षेची झोळी दिली. की भिक्षाचा काय अर्थ आहे माहितीये त्याच्यामध्ये, आपण त्या दृष्टीने वाचत नाहीत ग्रंथ. भिक्षा काय करते? आपला अहम संपवते. भिक्षा काय करते? समाजमन आपल्याला वाचायची संधी देते. भिक्षा काय करते? लोकसंग्रह वाढवते. भिक्षा काय करते? दृष्टी वेगळी देते. किती किती त्याचे फायदेच फायदे नाही, ते फायद्यासाठीच जीवन आपण जगतो ना. मग या भिक्षेने झोळी खांद्याला अडकवली आणि 13 मंत्राची उपासक सांगू नये पण असं समर्थ ते करवून घेतात म्हणून 13 अक्षरी मंत्राचा श्रीराम जय राम जय जय राम आहे ना. सुरुवात केली. पायलट प्रोजेक्ट, सगळे प्रयोग स्वतःवर करायचे, इतरांवर नाही करायचे. प्रयोगाला सुरुवात झाली. त्यांच्याच समोर उभे राहिले. समर्थ झोळी हातात दिली. आता ती घेऊन दारात उभं राहायची तयारी. कल्पना करा, मी आज म्हणलं छान ऐकलत ना, उद्यापासून शारदा मठासाठी झोळी खांद्याला अडकवा. निधी लागतो सामाजिक कार्य चालवायला. उभं राहा. अनोळखी माणसांच्या दारात तुम्हाला या बाईचं डोकं फिरलं होतं. काही पण सांगते. सुरुवात झाली. झोळी खांद्याला अडकवली. गेटच्या बाहेर पडले आणि जी पहिली 13 माणसं भेटली, मग ते कोणी रस्त्यावरनं भाजीवाले जात होते, रिक्षावाले होते, सफाई करणारे कामगार होते. दादा जय जय रघुवीर समर्थ. मी सैनिकाची पत्नी आहे, सैनिकी अधिकाराची आई आहे. सैनिकांच्या सेवेसाठी मी आपल्या समोर उभी आहे. त्याच्यासाठी मोठं काम करायचंय. तुमच्या इच्छेने मला काही आर्थिक मदत करू शकता का? लोक माझ्याकडे अशीच बघायची. बरं मी अशी साडी बिडी नेसून अशी जीन्स वगैरे घालून नाही उभी राहायचे ना. आणि अशा बऱ्या घरची बाई दिसतीये, खायला पहिले खात्यापित्या घरची दिसते, भिक्षा मागते, खोटारडी दिसते एक नंबरची. म्हणणार ना लोक म्हणणारच होती. तिथंच माझी परीक्षा होती. लोकांसमोर उभं राहणं आणि मागणं, याला खूप मानसिक बळ ही भिक्षा आपल्याला देते. आपल्याच आतल्या शक्तींची आपल्याला ओळखच नसते. आणि मग 13 माणसांसमोर 13 दिवस सुरुवात झाला माझा हा प्रवास. कधीतरी कोणते आता समोरच उभी आहे, आता मी तुमच्यासमोर काहीतरी संदर्भाने ओळखीने आले म्हणून मी तुमच्यासमोर इथं बाहेर उभी राहिले, तर तुम्ही मला द्याल 1 रुपया 5 रुपये. बरं या भिक्षेमध्ये असं नाही एवढीच द्या, तर ती भिक्षा नव्हे. लोक बघायची वेडी आहे, डोक्यावर परिणाम झालेला आहे, किंवा भामटी आहे, स्टंट करते. खूप खूप काय काय मस्त माझं वर्णन मी ऐकत होते समाजाकडून आणि मी ते एन्जॉय करून. मी तेव्हा सांगू, राग संपवतात. मला नाही राग यायचा लोकांचा, पण ते कुठं त्यांनी मला सांगितलं होतं म्हणून मी करत होते का? माझ्या सद्गुरूंनी मला सांगितलं म्हणून मी करत होते. आणि मग असं करता करता लक्षात आलं, 13 दिवस 13 माणसांना आणि 13 अक्षरी का? 13च का? किती सुंदर तुम्ही त्या शब्दांकडे म्हणलं ना, तुम्ही अंतर आतून बघायला लागलात की उलगडत जातं. 13 सब कुछ तेरा कुछ नहीं मेरा, है ना. आपलं प्रत्येक ठिकाणी सगळं माझं 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 माझं, भारत माझा देश आहे, माझा माझा माझा, तर त्यानुसार वागा ना. अभ्यास करा आज मुलींनो, घरी गेल्यावर भारत माझा देश आहे पासून प्रतिज्ञा संपेपर्यंत त्या प्रतिज्ञामध्ये मी, माझं, मला हे शब्द किती वेळा येतात. मग जिथं आपण मी, माझं, मला म्हणतो त्याच्याशी आपण किती घट्ट बांधलेलं असतो की नाही, त्याची काळजी घेतो आणि तेवढी भारत देशाची घेतो. आणि ती प्रायोरिटी मग 13 दिवसात ना, बापरे 2.5 कोटी तर नाही साध्य होणार. आणि म्हणून मग मी तो विषय पूर्ण ह्या तंत्रज्ञानावर आणला की सियाचीन युद्धभूमी आहे कशी, तिथे आव्हानं कशी आहेत, तिथे सैनिकांचं जगणं कसं आहे, आणि हे असं जगणं किंबहुना मृत्यूला आपण आव्हान देणं, हे ते सगळे आपल्या भारतवासियांसाठी करतात म्हणल्यावर आपली भारतवासियांची जबाबदारी आहे, आपलं ते प्रथम कर्तव्य आहे. म्हणून त्यांच्या सेवेसाठी हे कार्य आहे. आपल्या इच्छेने माझ्या या झोळीमध्ये योगदान द्या. मग त्या 13 दिवसातल्या 13 जी फक्त आणि 13 माणसांना भेटून मी थांबत होते. कारण ही संपत्तीचा मोह असा आहे ना की माझ्यासाठी असो किंवा सेवा कार्यासाठी असो, ती किती मिळाली तरी मला हवी. त्यामुळे मनावर संयम हवाय, बरोबर. त्यामुळे ते बंधन, किती गोष्टी त्या भिक्षेने शिकवल्या बघा. आणि मग मात्र ह्या 2 तासाच्या प्रेझेंटेशन मधनं मी मोठ्या जनसमुदायापर्यंत जायला लागले. पैसा उभा राहिला. कधी स्वप्नात कल्पना केली होती 2.5 कोटी कसं शक्य होतं. 3 वर्षाच्या प्रयासानंतर
बरोबर 4 ऑक्टोबर 2019ला भारतातल्या जगातल्या सर्वोच्च रणभूमीवर आपल्या भारत देशातनं पहिला ऑक्सिजन जनरेशन प्लांट माझ्यासारख्या सामान्य स्त्रीकडून समर्थ शक्तीने उभा करून घेतला. 2.5 कोटी आपण कल्पनेत हा विषय विचार करू शकत नाही. आणि तेव्हाच मी माझ्या नवऱ्याने ठरवलेलंच होतं की जिथे जिथे हाय अल्टिट्यूडला म्हणजे जसजसं समुद्र सपाटीपासून वरती जाऊ तिथे तिथे सैनिक आपले श्वासाअभावी तिथे होणाऱ्या कॅज्युअलिटीज लॅक ऑफ ऑक्सिजनमुळे आहेत. त्यांच्या श्वासासाठी आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत आपण काम करत राहायचं. किती सुंदर ध्येय मला दिलंय बघा समर्थांनी. नाही तर जीवनाला प्रयोजन काय? आपल्या 24 तासाचा जर स्वतः क्रिटिसाइज करा. आजचा गृहपाठ मी तुम्हाला मगाशी भारत माझाचा दिलाय, आता हा पण गृहपाठ भरपूर आहे तुम्हाला होमवर्क. मास्तरीने ना सोडत नाही मी तशी. तर हा गृहपाठ आहे काय? स्वतःला क्रिटिसाइज करा की माझ्या रोजच्या 24 तासामधला किती वेळ मी राष्ट्राला समर्पित करते. विचार करा. मग कष्टानी, बुद्धीनी, पैशानी, कर्मानी, कुठल्याही राष्ट्राचा विचार तुम्ही करता का? आणि मग स्वतःला आजमावा या सगळ्या पातळीवर. करता करता पहिला प्लांट झाला आणि त्याची किंमत तर मोजावी लागते, त्याचीच आपली तयारी नसते है ना. मी वर आलं ना की लगेच 100 फूटने लाखो फूट आपण मागे जातो. पहिला प्लांट समर्पित करतानाच ज्या अडचणी आल्या, पण अडचणी म्हणून तर स्ट्रेंथ, तिथंच तर ताकद आपली कामी येते. कुठे ताकद कामी येते ते मी न सांगता चारित्र्य आपल्या जगण्यातनं आज मी तुमच्यासमोर माझ्या मते मला या उद्देशाने बोलवलेलं असावं की संघर्षातनं मुलींना ताकद मिळावी. त्यासाठी तुम्ही काय शक्ती आपल्याला साथ देत असते ते आध्यात्मिक अधिष्ठान असावं. असं काही जे मी अनुभवलं ते मी तुम्हाला सांगते. तर पहिला प्लांट तिथं वरती नेताना तुम्ही कदाचित आज शक्य झालं तर तेही व्हिडिओज बघा की सियाचीन आहे कसं, कसा तो बर्फ आहे, रस्ते बंद होतात, श्वास घेता येत नाही, समोर दिसत नाही, श्वास घेऊन सोडताना नाकाखाली असे बर्फाची टोकं लोंबत असतात. अत्यंत वन स्टेप वन ब्रेथ, आपण डीप ब्रीथ करायचं, मग एक पाऊल उचलायचं. असं आहे का आपलं जगणं? अशांसाठी ते काम करताना जेव्हा ती यंत्रणा तो प्लांट त्या ठिकाणी जाऊन आम्हाला इन्स्टॉल करायचा होता त्यावेळी माझे पती तिथे गेले होते आणि ते करताना रस्तेच बंद झाले. 2.5 कोटींचा प्लांट तिथे जाऊन पोचला होता, पण त्या ठिकाणी नेऊन जिथे इन्स्टॉलेशन होतं तिथे जाऊ शकत नव्हता, रस्ते बंद होते. हवामान आणि तिथला निसर्गामध्ये तुम्ही किती क्षुद्र आणि क्षुल्लक आहात याची जाणीव त्या निसर्गात गेलं की होते, त्या भव्यतेकडे पाहिलं की. पण ती जबाबदारी, ते 2.5 कोटी राष्ट्राची जबाबदारी आमच्यावर होती. तो पोचवायचा तिथे होताच होता. म्हणल्यावर आम्ही एअरफोर्सची मदत घेतली आणि एअरलिफ्ट करून तो वरती नेताना विमानात तो प्लांट आम्हाला रात्रीतनं 3 वेळा अपलोड अनलोड करावा लागला. आता ही ड्युटी होती, आमची कर्तव्य होतं. एक सैनिक कसा असतो, स्व आणि मी मागे सोडलं ना तर आपल्याला खूप मोठं विश्व परमेश्वराने दिले सेवा करायला. करता करता 18 तास झाले, कारण फ्लाईट टेक ऑफच घेऊ शकत नाही, व्हिजिबिलिटीच नसते तिथं. त्यामुळे सगळ्या मजाने इथे सगळं अनुकूल असताना आणि 18 तास ते तिथं असताना तिथं बाय नेचर तुम्हाला पाणी प्यावंसं वाटत नाही, तहान लागत नाही, भूक लागत नाही. तेवढ्या काळामध्ये त्यांना तिथं जॉन्डिस झाला. तिथं आपल्या संवेदना, जाणीवा सगळ्या गोठतात आणि ते सगळं काम पूर्ण करून परत येईपर्यंत त्यांची तब्येत खूप खालावली. पण आमच्या दोघांमध्ये प्रपंच जगावा कसा, ठाकूरजी आणि शारदा माता आपल्या पुढे असं एक्झाम्पल आहे. ध्येयासाठी जगा, राष्ट्रासाठी जगा, समर्पण म्हणून जगा. मग त्यांना जर मी अनुसरते म्हणते तर मी तसं जगलं पाहिजे. खाली आले आणि कधी आमच्या दोघांमध्ये प्रापंचिक गप्पाच नव्हत्या. आता हा प्लांट होतोय ना, पुढचा कसा, पुढच्या तो 4 ऑक्टोबरला तो प्लांट समर्पित केला, त्याच कंडिशनमध्ये परत आलो आणि सेकंड प्लांटवर काम सुरू झालं. ते करताना पुन्हा 3.5 कोटीचा प्रवास आता करोनामध्ये आलेला होता आणि तेव्हा माझी भिक्षा सुरू होती. काय परीक्षा घेतो परमेश्वर, असं सहज ये ग बाई घे या 3.5 कोटी आणि काय, असं नाही होत. समाजात मला कोणी दारात उभं करणार नव्हतं. एकीकडे मिस्टरांची प्रकृती पूर्णच खालावलेली होती, मग ते जगतात का मरतात हीच अवस्था होती. आणि त्याच वेळी मला हा मेसेज पोचवायला सह्याद्री वाहिनीवर जायचं होतं. तेव्हा ते ICU मध्ये होते. स्ट्रेंथ सांगतेय मी तुम्हाला, माझं काही नाही सांगते, स्ट्रेंथ, ताकद आपली कुठे असते. तर मला त्या ICUत असताना डॉक्टरांनी बोलवून सांगितलं होतं की हे काही तासांचे सोबती आहेत, तुमच्या नातेवाईकांना बोलवून घ्या. आणि तेव्हाच मला फोन आला होता DDC, माझा इंटरव्ह्यू प्लॅन होता आणि मला तिथं मुंबईत जावं लागणार होतं.
इंटरव्ह्यू काय गप्पांचा होता, मजेचा होता का मी सिनेमातली हिरोईन होते? मला तिथे 3.5 कोटीसाठी लोकांना आवाहन करायचं होतं, कारण माझा मेसेज क्लिअर गेल्याशिवाय लोक विश्वास ठेवून मला तेवढा निधी उपलब्ध होणार नव्हता. मी फोन घेऊन सॉरी म्हणून बाहेर फोन घेऊन आत आले. मिस्टरांना थोडंसं समजत होतं. काय विचारलं म्हटलं, थांब सांगते. त्यांनी डॉक्टरांना सांगितलं, माझ्या बायकोला सांगा माझ्या नजरेसमोरून दूर हो. डॉक्टरांना की हा मनुष्य आता जगतोय का मरतोय आणि हा बायकोला असं कसं म्हणतोय, काय झालं मॅडम? म्हणलं नाही, सांगते तुम्हाला. मला सांगितलं, आपल्याला लोकांसमोर जो मेसेज पोचवायचा आहे ना, त्याच्यासाठी तू इथं थांबून उपयोग नाही. मी आज नाही तर उद्या जाणार आहे, हे निश्चित आहे. आपलं ध्येय काय आहे? दुसरा प्लांट उभा करायचा आहे त्या सैनिकांच्या श्वासासाठी. त्यामुळे तू इथून निघ. आणि मी माझ्या नवऱ्याला तिथे सोडलं. ही ताकद आपल्या प्रत्येकाजवळ आहे, आपण ती आजमावतच नाही. इश्यू केला ना समजा आपल्या प्रॉब्लेमचा, हा प्रॉब्लेम होता माझ्यासाठी, होता का नव्हता? होता. कोणी ओळखीचं बाहेरचं होतं का? नाही, माझा नवरा होता त्या मृत्यूशय्येवर. मी नक्की कारण सांगू शकले असते का नाही, की पोस्टपोन करूया का इंटरव्ह्यू जरा, अमकं तमकं. कारण सांगणं, कारण तो आहे तो क्षण आपल्या हातातलाच नाहीये, तो निसटून जाणार आहे, माहिती आहे की सगळं जगण्यात. म्हणून जगलं जे जातं ना ते खरं असतं. त्यांना तिथं तशीच सोडलं मी आणि मी गेले मुंबईला, कारण मी माझी आरती ओवाळायला नव्हते जाणार. मला माणसांच्या मनातल्या प्रश्नांची उत्तर आणि त्यांच्या मनामध्ये राष्ट्रभक्ती, सैन्य दल आणि सेवा हे विषय पोचवायचे होते आणि पुन्हा 3.5 कोटींचं आव्हान झेलायचं होतं. परत आले. काही काळ मग त्यांनी स्वतःला बाहेर काढलं त्या आयसीयूतनं, हॉस्पिटलशी संघर्ष करून. का तर तो लाईव्ह दाखवला जाणार होता आणि माझी बायको एक शब्द इकडचा इकडे चुकीचा बोलत नाही ना, हा धाक होता माझ्या मागे. आपल्या स्वतःच्या पलीकडे जायचं ठरवलं ना आपण की सगळं शक्य आहे. पण म्हणून स्वतःला गुंजारायचं नाही. मग दुखतं काय हो, पेन्स कमी असतील, यातना कमी असतील आयसीयूतल्या पेशंटला. 100 सुया, 100 काय काय मशीन जोडलेली होती, मी ते बघत होते. पण हे सोडून निघायची ताकद देणारं कोण होतं? एक्सक्यूज सांगायला, कारण सांगायला, सबब सांगायला माझ्यापाशी ठोस होतं समोर, मला कुणीच म्हणणार नव्हतं. पण जेव्हा ध्येय, तिथं असलेलं विवेकाचं अधिष्ठान आणि ध्येय सर्वंकष राष्ट्रासाठी, हा माझ्यापुरता असेल तर मग ते ध्येयच असू शकत नाही. ते खूप स्वार्थाचं जीवन झालं. परत आले. अशा कंडिशनमध्ये दुसरा प्लांट जम्मू काश्मीरला, जे डॉक्टरांनी सक्त आम्हाला बंदी होती की या व्यक्तीला बाहेर न्यायचं नाही, ते आम्ही पुन्हा हाय अल्टिट्यूडला जाऊन दुसरा प्लांट समर्पित करून आलो जम्मू काश्मीर कुपवाडाला. गंमत अशी आहे, मी तुम्हाला सांगते, टाळ्यांसाठी माझ्या काही नाहीये, मी तुम्हाला स्ट्रेंथ सांगते, कारण सांगतो आपण. आम्हाला काय नातेवाईक सगळे मूर्खात काही हिला अतिच करते जरा, आता नवरा मरायला टेकला तरी बाईला हो मला, कारण माझ्यासाठी नाहीये. नाही, आज 1.5 लाखाच्या वर स्थानिक नागरिक, टुरिस्ट, रायडर्स, सैनिक यांच्या श्वासासाठी, जगण्यासाठी काम करायचं कार्य भगवंतानी करून घेण्यासाठी मी जर एक्सक्यूजेस देत बसले असते तर काम झालं नसतं ना. मग परत तो प्लान करून घेऊन समर्पित करून पुढे आल्यावर मग मात्र ते वेगाने प्रकृती खालवायला लागली. पुन्हा आम्ही त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करत होतो. नेताना स्ट्रेचरवरनं आम्ही अशा ठिकाणून जात होतो की जिथे स्पायनल कॉर्ड इंजुरी सेंटर होतं सैनिकांचं, की जिथे टोटल पॅरालाइज सैनिक असतात. बघतोय आम्ही दोघं आणि आमच्या दोघांच्या गप्पा काय माहिती का, हा यांच्यासाठी पण आपल्याला काहीतरी काम करायला हवं ना. प्रपंच संपला पाहिजे, आतून विषयानी संपला पाहिजे आणि हे सेवा कार्य आपला असा प्रपंच संपवतो, आसक्ती संपवतो. मग ते तेव्हाही चर्चा की जो मनुष्य आता आज आहे का उद्याने हीच कंडिशन असताना नंतर ते गेले आणि त्यांना मी कमिट केलं की रडत न बसता ही गोष्ट मी पूर्ण करीन. ती स्ट्रेंथ विदिन 8 months ते स्पायनल कॉर्ड इंजुरी सेंटरमध्ये तो सोलर वॉटर हीटर सिस्टीम प्लांट सुरू झाला. ही ताकद, स्ट्रेंथ इज लाईफ न, ही ताकद, ही स्ट्रेंथ असते. ते गेल्या 5व्या दिवशी असंच एक सेशन, 2 सेशन एका दिवशी होते. 5व्या दिवशी मी घराच्या बाहेर पडले होते. काय करतो आपण, माझा अजिबात कुठलाही धर्म कर्म याला अजिबात विरोध नाहीये. ज्यांनी त्यांनी आपापल्या श्रद्धेने आपल्या धर्मानुसार ते जरूर करावं, पण त्याची आड घेऊन आपल्या कर्माला टाळावं हे चुकीचं आहे. कर्म चोख बजावणं हाच धर्म आहे. आणि हे जेव्हा आतून उमजेल ना तेव्हा आपण आपल्या धर्माला पण उन्नत करू. म्हणजेच त्याच्यासाठी आपलं चारित्र्य तसं हवंय. आपण दुसऱ्यांची एक्झाम्पल्स देण्याऐवजी आपण स्वतः एक्झाम्पल बनावं ना. पण ते बनण्यासाठी संघर्ष आहे, बनण्यासाठी खूप विरोधाचा स्वीकार आहे. आणि हे करताना तो प्लांट उभारायला 2 हे केले अखंड अव्याहत. आणि माझा प्रश्नच तो आहे की समाजातल्या सगळ्या स्तरांना जोडून घेऊन
ती 13 माणसं जी होती ना सुरुवातीची, तुम्हाला काय म्हणजे असं नाही की घराघरांमध्ये 13 माणसं, पृथ्वीमध्ये जितकी शरीरे तितकी भगवंताची घरे. एका व्यक्तीला तो माझा मेसेज दिला, एक घर संपलं. त्यांनी काय लक्ष नाही दिलं, ओके समर्थांची आज इच्छा आहे की इथं तुला कोणी काय हीच ट्रीटमेंट मिळणार आहे पुढे. प्रत्येक व्यक्ती मला शिकवत होती, तुम्ही त्या गोष्टीकडे काय दृष्टीने बघताय, काय नजरियाने बघताय, काय बाई आहे मला पैसे पण दिले नाहीत, संपली तुझी सेवा पाण्यात सगळी. ती बाई तुला नकार पचवायला शिकवते, ही दृष्टी. काय काय अनुभव आहेत तुम्हाला सांगते त्या भिक्षेतनं आलेले. आणि इथं आपल्याला होणारी आपली आत्मिक उन्नती आणि त्याच्यासाठी अनुभव घेण्याची असलेली आपली तयारी तुम्हाला इथं मिळून ही. आज तुम्ही घरी जाताना काय घेऊन जा, वेन यू गो होम टेल देम ऑफ अस फॉर युअर टुमॉरो वी गेव अवर टुडे. कोण आहेत? आपले सैनिक आहेत. आणि ही स्ट्रेंथ घेऊन आपण आज मला वाटतं हा समारोप का अजून एक लेक्चर आहे ताई, अजून एक लेक्चर आहे. अच्छा ओके, हरकत नाही. आपण एक क्षणभर फक्त उभं राहूया. ज्या सैनिकांनी आपल्यासाठी आतापर्यंत प्राणांचं बलिदान दिलं त्यांचे क्षणभर स्मरण करूया. धन्यवाद धन्यवाद. बस नेक्स्ट पूजा. मग हे कार्य 2019 पासून सोल्जर्स इंडिपेंडंट रिहॅबिलिटेशन फाउंडेशन या संस्थेच्या माध्यमातून करते. माझे आदर्शच बघा कोण, ज्यांनी मला घडवलं. हा राजा कसा होता? यशवंत, गुणवंत, कीर्तिवंत, सामर्थ्यवंत, श्रीमंत, योगी. हा योगित्व महत्वाचं आहे की सत्ता होती, वैभव होतं, पण त्याच्यामध्ये आसक्ती नव्हती. म्हणून तो राजा माझा आदर्श आहे. आणि माझे दुसरे आदर्श आहेत स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. कसे होते? अनादि मी, अनंत मी, अवध्य मी, भला मारेल रिपू जगती असा. काय स्ट्रेंथ होती सावरकरांची. कुठली गोष्ट अनुकूल सावरकरांना होती? कुठला कौटुंबिक परिवार, सुख, शांती, समाधान, वैभव सावरकरांना मिळालं? समर्पण, अर्पण आणि समर्पण. ते समर्पण तिथं आहे. देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो, तो तिथं आहे. नेक्स्ट एक व्हिडिओ बघूया बरं का मुलींना. आज ती स्ट्रेंथ तुम्हाला जी द्यायला आली ती व्हिडिओ ऑन कर. सूबेदार मेजर दीवान सिंह, सब बोलते थे यार ये दीवान सिंह को इतना पढ़ा कि अगले रैंक के लिए उसकी एजुकेशन नहीं, लेकिन उसकी लॉयल्टी, अपनी लॉयल्टी के कारण वो ऊपर बढ़ता गया. 1986 हम ग्लेशियर में पहुंचते हैं. वो पटन का सूबेदार मेजर एक हाईएस्ट रैंक होती है और वो बनता है तकरीबन 29 साल के बाद. तो पाकिस्तान ने बहुत फायर किया हमारे ऊपर, हमारे 3 जवान की डेथ हुई. तो जो हमारा हेड क्लर्क था वो मेरे पास आता है टेलीग्राम लेके, कहता साहब हमारे जो सूबेदार मेजर साहब हैं उनकी बेटी की डेथ हो गई है. उसी दिन हमारे 3 जवान खत्म हुए. मैंने कहा भाई हसन साहब को, तो मैंने बोला साहब बहुत समाचार है कि आपकी बेटी की स्मोक फटने से गांव में डेथ हो गई है, आप जल्दी घर पहुंचिए. तो ये सुन के 30 सेकंड चुपचाप खड़े रहे. उन्होंने से नीचे करके कुछ नहीं बोला. मैंने कहा आप जाने की तैयारी कीजिए. उन्होंने बोला साहब मैं घर पहुंचते आप चलूंगा तो फिर 15-20 दिन बिताएंगे. मेरी बेटी की तो कार्यक्रिया हो चुकी है, उसका मुझे मैं पैसे नहीं देख सकता हूँ. आज कितनी जवानों की मृत्यु हुई है. मैं सूबेदार में कर रहा हूँ, मेरी सबसे बड़ी जिम्मेवारी है कि उनकी कार्यक्रिया ठीक से होनी चाहिए. उसने मना कर दिया, कहता है काम करूंगा उसके बाद जाऊंगा. तो आज का एक दस्तूर होता है मिशन करने का, उस मुताबिक मिशन किया और फिर मेरे पास आए, कहते साहब ये हो गया, अब मैं जाता हूँ, लेकिन पहले मैं इन 3 जवान हैं इनके घर जाऊंगा, उनके फैमिलीज को इनकी दूंगा, उसके बाद That man doesn't need education. He had character, he had sense of duty. अगर आप इस अनपढ़ आदमी की जो sense of duty और character थी, अगर आप उसका 10% भी करेंगे, so you will take the India forward and twice the speed that it is. हे तुम्हाला पाहिजे ना? किती वेळ आहे मला? हे आपल्यामध्ये आलं ना, प्रत्येकाने तिथे शस्त्र घेऊन बॉर्डरवर उभं राहायची गरजच नाहीये. मुलींनो, भविष्यामध्ये कोणत्याही क्षेत्रामध्ये काम करा, पण आपली लॉयल्टी, आपली प्रामाणिकपणा, आपली नीतिमत्ता ही राष्ट्राप्रती मी जे कुठलं काम करते ना, त्या माझ्या विचारांनी आणि माझ्या कृतींनी मी एका जरी व्यक्तीचं भावनिक, शारीरिक, मानसिक नुकसान करणार असेल तर मी नाही व्यक्ती म्हणून योग्य.
त्यामुळे अशी आपण नाहीची व्यक्ती बनायचंच नाहीये. ही लॉयल्टी, ही प्रामाणिकता, ही नैतिकता आपल्यामध्ये आणणं हाच इथे शारदा मठामध्ये येऊन एक व्यक्तिमत्व चारित्र्य घडवण्याचा विषय आहे. आणि तुम्ही अशा मुली आहात, त्यामुळे दुसऱ्या परिस्थिती, कुटुंब, माझ्या मित्रमैत्रिणी यांना कुणालाही दोष न देता आपण काय करू शकतो, ह्या लोकांनी मला कायम प्रेरित केलं म्हणून मी यांची सेवा करते. आज सांगा, स्वतःची 10 वर्षाची मुलगी स्टोव्हचा भडका ओढून मृत्यू पावल्यावर त्या मुलीसाठी भेटायला हा मनुष्य सांगू शकतो ना, ही स्ट्रेंथ आहे. वैयक्तिक कारणं, वैयक्तिक दुःख ही कारणं सांगून आपलं राष्ट्रीय कर्तव्य सोडणं हे जगणं नव्हे, ती स्ट्रेंथ नव्हे. त्या माणसानी आपल्या मुलीचं सगळं सोडून दिलं. त्याच वेळी झालेले 3 आपले सैनिक शहीद झाले. त्यांचं पार्थिव त्यांच्या कुटुंबांपर्यंत पोचवणं हे माझं राष्ट्रीय कर्तव्य म्हणून ही व्यक्ती आहे तिथंच राहिली. ही स्ट्रेंथ मला या सैनिकांनी, या राष्ट्रपुरुषांनी दिली म्हणून त्यांची सेवा करता करता हा पहिला प्लांट उभा राहिला. 4 ऑक्टोबर 2019 हा आहे सियाचीन, जगातली सर्वोच्च रणभूमी. नेक्स्ट हा ऑक्सिजन जनरेशन प्लांट म्हणजे एक यंत्रणा आहे. आता वेळेअभावी मी पुढे जाते. हा 20 फूट कंटेनराइज प्लांट आहे. त्याच्या पुढे जाऊया. आणि मग कधी कल्पना आपण अपेक्षा नाही ठेवलं ना की कल्पनेपलीकडतं घडतं. तो प्लांट आम्ही 4 ऑक्टोबरला समर्पित केला. 18 ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आम्हाला मुंबईला बोलावून घेतलं होतं की एक सामान्य घरातली स्त्री 2.5 कोटींचं राष्ट्रसेवा कार्य जगातल्या सर्वोच्च रणभूमीवर कशी काय करू शकते, त्याचं कौतुक करायला त्यांनी आम्हाला तिकडे बोलवलं होतं. ही पाठीवर थाप घेतली आणि पुढच्या प्रवासाला निघालो. नेक्स्ट हे आपले भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत त्यांनी दिलेले, कारण हे कार्य म्हणून म्हटलं कार्यच असं करावी की त्याचा एक ठसा उमटावा आणि ते इतरांनी फॉलो करावं. नेक्स्ट हा दुसरा प्लांट जम्मू काश्मीर कुपवाडा 3.5 कोटी. नेक्स्ट हा तिसरा प्लांट 4 जून आत्ता 2025 तवांग अरुणाचल प्रदेश. नेक्स्ट हा सोलर वॉटर हीटर सिस्टीम प्लांट मिलिटरी हॉस्पिटल खडकी. नेक्स्ट ही स्कूल बस आपल्या सैनिकांच्या विशेष मुलांची शाळा असते, त्यांना शाळेत येणं शिकणं हेच मोठं आव्हान असतं. त्यांच्यासाठी स्कूल बस हे समर्पण आहे बरं का. नेक्स्ट करोना काळामध्ये 2.5 लाख सैनिकांची कामं अडली होती. त्यांच्यासाठी एक साईट डेव्हलप की त्यांची कामं घर बसल्या, दिव्यांग सैनिक आहेत, पॅरालाइज आहेत, कमरेपासून मानेपासून कोणी पॅरालाइज, यांची कामं कशी होणार ऑनलाईन, ही साईट. नेक्स्ट आणि आपल्या जम्मू काश्मीरमध्ये जे सैनिक दहशतवादी हल्ल्यामध्ये शहीद होतात ना, त्यांच्या बायकांची जबाबदारी कोणी घ्यायची, त्या वीरपत्नींची. त्यांच्या हाताला काम नको, त्यांनी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हायला नको म्हणून त्या बेकरी चालवतात तिकडे. त्यांचं रिहॅबिलिटेशन. ही आमच्या एका सैनिकाची दिव्यांग मुलगी आहे, तिला व्हीलचेअर म्हणजे आपण नीड बेस समाजामध्ये गरजेनुसार काम करावं आणि ते आम्ही करतो हे न दाखवता समर्पणाने करावं. आता ही ॲम्ब्युलन्स जम्मू काश्मीर जेव्हा ऑपरेशन सिंदूर झालं त्याच्या पूर्वीही तिथं पोचवली. नेक्स्ट येस हे राहू दे. तर अशा पद्धतीने हे सेवा कार्य चालू आहे. म्हणून म्हणलं की जी सामान्य स्त्री म्हणजे आता ह्या कार्यातनं काय मेसेज गेलाय जगभर माहिती आहे की आपल्या भारत राष्ट्रातली माणसं जर संघटित झाली एका सकारात्मक कार्यासाठी तर काय उभं राहू शकतं, ते हे समर्पणाचं कार्य. आणि ते कार्य करत गेली 26 वर्ष म्हणजे 2 तपांच्या पुढे हा सेवा कार्याचा प्रवास सुरू आहे. मुलींनो एकच तुम्हाला गोष्ट सांगते, निगेटिव्हिटीकडून पॉझिटिव्हिटीकडे आपण जाणं. निगेटिव्ह आपल्याला 99 दिसणार आहे, पण ते जावं म्हणून तो जो संघर्ष आहे, ती स्ट्रेंथ आहे. स्वतःची दुःख, स्वतःचा फायदा, स्वतःचा स्वार्थ, मला काय वाटेल आणि जग काय म्हणतील ह्याचाच विचार करत जोपर्यंत बसाल तोपर्यंत तुम्ही एक रेषा ओलांडून पलीकडे जाणार नाही. त्यामुळे आपलं चरित्र आणि चारित्र्य, आभासी ते वास्तव आणि भौतिकता ते आध्यात्मिकता हा प्रवास करायचा असेल तर आपल्या आतली स्ट्रेंथ ओळखा, जी आपल्या आतच असते. ती मनाची आहे, बुद्धीची आहे, शक्तीची आहे. आणि निसर्ग आणि काळाची आव्हानं, वय आणि वेळेची गणितं ना तुमच्यासाठी थांबलेत ना माझ्यासाठी. त्यामुळे एक एक क्षण हा समर्पणाने मी राष्ट्रासाठी कसा उपयोगी आणू शकेन असं जगाल तर तुमचे चरित्र घडेल. आणि चरित्र घडलं की चारित्र्य आपोआप घडतं आणि ज्यांचं चारित्र्य उत्तम असतं त्यांचे चरित्र आपोआप लिहिलं जातं. तसं तुमचंही चरित्र लिहिलं जावं. तुम्ही एक असं एक्झाम्पल म्हणून राष्ट्रापुढे यावं. ज्या क्षेत्रात तुम्हाला आवडतं ना झोकून देऊन काम करा, आव्हानं घ्यायला लागा, संशोधन करा. आपल्या राष्ट्रामध्ये सोलर, सॉईल या सगळ्यावर खूप मोठं काम होणं गरज आहे. पंचमहाभूतांवर काम करा, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, त्याची प्युरिटी जपण्यासाठी काम करा. आव्हान आहे. सगळेच जण AI आणि टेक्नॉलॉजीच्या मागे धावू नका
ती टेक्नॉलॉजी आपल्याला एका जागी बसवते, ज्याचे जेवढे फायदे आहेत ना तेवढे तोटे आहेत. त्यामुळे मन शरीर शुद्ध आणि बलवान करा, सकारात्मक राहा, शुद्ध राहा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि पुढे जात राहा. जग काय म्हणेल असं वर्तनच करू नका. जग चांगल्यालाही बोलतं आणि वाईटालाही बोलतच असतं. ते फक्त बोलण्याचं काम. त्यामुळे बोलणं आपल्याकडे एक छान सतत बोललं जातं, देणाऱ्यांनी देत जावं, घेणाऱ्यांनी घेत राहावं. आता गुळगुळीत झालं ते. त्यामुळे बोलणाऱ्यांनी बोलत राहावं, करणाऱ्यांनी करत राहावं. बोलणाऱ्यांनी बोलत राहावं, करणाऱ्यांनी करत राहावं. बोलणाऱ्यांनी बोलता बोलता करणाऱ्याचं करणं घ्यावं. असं आपण जगावं आणि त्या समर्पित जगण्याला आयुष्य म्हणावं. पुन्हा एकदा शारदा मठाला मनापासून धन्यवाद देते की मला इतकी सुंदर संधी दिली या तरुणाईशी संवाद साधायची आणि तुमच्याविषयी स्वामीजींविषयी कृतज्ञता व्यक्त करते. तुमच्या अंगी ती स्ट्रेंथ यावी अशी त्यांच्याच चरणी प्रार्थना करते. वंदे मातरम.